बुलढाणा अर्बन कोथळी शाखेत पीडित शेतकऱ्यांचे शटर डाऊन आंदोलन, आत्मदहन करण्याचा केला शेतकऱ्यांनी प्रयत्न। बुलढाणा अर्बन शाखा कोथळीमध्ये सन 2022-23 मध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करत कोथळी शाखेसमोर शटर डाऊन आंदोलन करण्यात आले। संस्था अध्यक्षांना वारंवार शेतकऱ्यांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबत निवेदन, विनंती अर्ज देऊन सातबारा रिलीज करण्याकरता पत्रव्यवहार केला गेला, परंतु मागील काही काळामध्ये या संस्थेचे अध्यक्ष यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले। त्या आंदोलनाची दखल घेत जनरल मॅनेजर यांनी काही दिवसांचा वेळ मागितला होता। या प्रकरणामध्ये कोणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचं एक आश्वासन पत्र देण्यात आले, परंतु मागील काही दिवसांअगोदर मागितलेली माहिती न मिळाल्यास 16 तारखेला कोथळी शाखेसमोर शटर डाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी तथा ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले होते। यावर कुठलीच कारवाई न झाल्याने संतप्त महिला पुरुष शेतकऱ्यांनी कोथळी शाखेत जाऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। यातील एका शेतकऱ्याने अंगावर डिझेल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला। पोलिसांच्या प्रसंगावधानाने अनुचित प्रकार टळला। सन 2022-23 मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गैरव्यवहार घोटाळा झाला होता। त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या प्रॉपर्ट्या सातबारे या ठिकाणी मॉर्गेज केले। गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने जे पीडित शेतकरी आहेत, जे पीडित लोक आहेत, यांनी संस्थेला वारंवार त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या बाबत निवेदन, विनंती अर्ज देऊन या ठिकाणी सातबारे रिलीज करण्याकरता पत्रव्यवहार केले। मागील काळामध्ये या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या घरासमोर तीव्र स्वरूपाची निदर्शने झाले। त्या आंदोलनाची दखल घेत जनरल मॅनेजर कासट साहेब यांनी 45 दिवसाचा वेळ मागितला होता की आपल्यावर जो काही अन्याय झालेला आहे या अन्यायाबाबत आपण आम्हाला एक निवेदन सादर करा। या सगळ्या प्रकरणामध्ये कुणावरही अन्याय होणार नाही अशा प्रकारचं एक आश्वासित करणारं पत्र आम्हाला दिलं होतं। 25 दिवसाचा कालावधी उलटून गेला। अनेक वेळा संस्थेने अशा प्रकारच्या आश्वासनाचे पत्र दिले, म्हणून त्या अनुषंगानं आता या सगळ्या लोकांचा, पीडितांचा संयमाचा बांध या ठिकाणी फुटलेला आहे। मागील 8 दिवसा अगोदर माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय ठाणेदार साहेब असतील, माननीय तहसीलदार साहेब असतील, यांना एका आशयाचं निवेदन सादर करण्यात आलं होतं की आम्हाला जी माहिती अपेक्षित आहे सोसायटीचे सभासद या नात्याने ती माहिती आपण आम्हाला वेळेच्या दिली पाहिजे। जर आपण आम्हाला 8 दिवसाच्या आत ही माहिती जर दिली नाही तर या ठिकाणी 16 तारखेला म्हणजे 16 मार्चला आम्ही शटर डाऊन आंदोलन या ठिकाणी करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून सकाळपासून या ठिकाणी शेकडो पीडित शेतकरी, महिला असतील, पुरुष वर्ग असेल किंवा जे लोक या प्रकरणाशी संबंधित आहेत, सकाळपासून ही लोक या ठिकाणी आंदोलन करत होती। पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने त्याचबरोबर या ठिकाणी या शाखेचे जे जनरल मॅनेजर आहे, शाखा व्यवस्थापक आहेत एकाडे साहेब यांनी फोनद्वारे राधेश्यामजी चांडक यांच्यासोबत संपर्क केला। त्यांना या पीडितांच्या भावना समजून सांगितल्या की जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। आता या ठिकाणी करो या मोरोची जी भूमिका आहे आमची, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवैध सावकारी चालवली, ज्यामध्ये तुमचेच लोक यामध्ये बहुतांश तुमचे कर्मचारी आहेत। या सगळ्या लोकांना आपण पाठबळ देऊन जे लोक पीडित आहेत, ज्या लोकांना तुम्ही भावनिक केलं, भावनिक करून त्यांची प्रॉपर्टी मॉर्गेज केल्या, त्यांचे सगळे पैसे तुमच्या ॲडव्हान्स खात्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर केले। आणि मागील 2 वर्ष आधी स्वतः चांडक साहेब यांनी सहकार विद्या मंदिर या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की कुणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं, पण आजपर्यंत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। म्हणून आज म्हणजे दुर्दैवाने सांगावंसं वाटते की जे आशिया खंडामध्ये बुलढाणा अर्बन ही शाखा जी नावारूपाला आलेली आहे, तर याच गावानं, याच लोकांनी बुलढाणा अर्बनला त्या शिखरावर पोहोचवलं। आणि आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या आंदोलनाला तुर्तास आलेलं जे यश आहे की या ठिकाणी संस्थापक अध्यक्षांना हे सांगावं लागलं आंदोलनकर्त्यांना किंवा या ठिकाणी शाखा व्यवस्थापकांना की जोपर्यंत या प्रकरणामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत, जोपर्यंत शटर डाऊन आंदोलन सुरू आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा बँकेतला जो काही व्यवहार आहे खातेदारांचा, म्हणजे बँकेत संलग्न जे लोक खातेदार आहेत, कुठल्याही प्रकारचा व्यवहार या ठिकाणी उद्यापासून म्हणजे आपण पाहता की या ठिकाणी त्यांनी ग्राहकांना सूचना म्हणून एक फलक या ठिकाणी लावलेला आहे। आणि जोपर्यंत या प्रकरणामध्ये निकाल लागत नाही तोपर्यंत कोथळी शाखेचं शटर डाऊन आंदोलन कायम राहील असं या ठिकाणी या प्रसंगी आपल्याला सांगतो।